विशेष अतिथी सन्मान्य जितेशजी वर्तक साहेब, मंगळमूर्ती जनरेटर सर्व्हिस. आपणासुद्धा सर विनंती असेल व्यासपीठावर येऊन आदरपूर्वक विराजमान व्हायचं आहे. जितेशजी वर्तक साहेब, आपलंसुद्धा सहर्ष स्वागत. सर आपणासुद्धा विनंती असेल व्यासपीठावर येऊन आदरपूर्वक विराजमान व्हायचं आहे आणि या आगाशी वाडवळ प्रीमियर लीगचा आनंद घ्यायचा आहे. मॅचच्या दिशेने येतोय. एका बाजूला आपण पाहतोय लेबॅटो इंडियन्स, तर दुसऱ्या बाजूला चिमाजी वॉरियर्स. विकानी चेंडू हाताळण्याचा प्रयत्न, यष्टीरक्षक आहे, फेकी, सिंगल कंप्लीट. दोन्ही चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकार धावा 2. तीन चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकार धावा 3. सिंगल सिंगलनी कशा प्रकारे धावफलक चालू ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. ऑफ साइडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय मर्यादित रेषेच्या बाहेर. पहिला आदरा, पहिला ब्रेक थ्रू. चार चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकार धावा आपण पाहतोय 3. इथून एका बाजूला वॉरियर्स आहे तर दुसऱ्या बाजूला इंडियन्स आहे. वेगाने चेंडू हाताळण्याचा प्रयत्न. स्वतः गोलंदाज आपण पाहू शकता कर्णधार आहेत आणि कशा प्रकारे गोलंदाजी हातात आहेत. म्हणजे इथून आपल्या संघाला नीड कसली आहे. पहिल्या षटकामध्ये जे मोमेंटम आहे ते मोमेंटम आपल्या बाजूने ठेवण्यासाठी जास्त धावा नाही खर्च करायचे आहेत. हे प्रयत्न केले जात आहेत. वेगाने वेगाने चेंडू आपण पाहू शकता. खोलवर टप्प्याचा चेंडू. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकार धावा मात्र 4. एक जलद आणि वेगवान गोलंदाजाचं षटक संपलं गेले. 4 धावा. गोलंदाजी मारवरती रोहन मात्रे. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. आपण पाहू शकता कशा प्रकारे फक्त दिशा म्हणजे डिफेन्सिव्ह पद्धतीने ऑफसाइडला खेळून काढलं सिंगलसाठी. 5 धावा. टॅपच्या सहाय्याने चेंडूला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हातामध्ये, फेकी थोडीशी खराब. बॅकअप आहे, बॅकअप आहे ते आपण पाहू शकता. फेकी थोडीशी खराब होती. 2 चेंडू 6 धावा. फुलटॉस चेंडू, सिंगल फक्त फुलटॉस वरती प्रहार करण्याचा प्रयत्न केला जातोय पण तो फुलटॉस कुठे येतोय. म्हणजे तुम्हाला उजव्या यष्टीच्या बाहेर आहे, तो चेंडू स्टॉपमध्ये आहे का तो चेंडू पायावर आहे, ही गोष्ट पाहून त्या दिशेने प्रहार केला जातोय का हेही पाहावं लागेल. की इथून फुलटॉसवरती प्रहार करण्याचा प्रयत्न केला गेला होता पण जशा प्रकारे बॅटमधून कनेक्शन पाहिजे होतं ते कनेक्शन नाही आहे. लेग बाईसचा इशारा. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकार धावा मात्र 9. घेऊया ब्रेक. ऐक एक डीजेची हलकीशी धून.
पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू, चेंडूला आत ढकललं गेलं. इथून आत ढकललं गेलं त्याचं कारण 9+1 म्हणजे जो 2D मध्ये चेंडू जातो. येस 9+1 परफेक्ट रनिंग करून त्या चेंडूला एका हाताने आत ढकलले. बॅटची एज लागली होती आणि फेकी होईपर्यंत सिंगल. 2.2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलकार धावा 14. बॅकफुटर चेंडूला डिक्लेअर झोन मध्ये पाठवला. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकार धावा 15. इथून आपण पाहू शकता कशा प्रकारे 15 चेंडूमध्ये 15 धावा आल्यात. म्हणजे इंडियन संघ कमबॅक करतोय. खुलवा टप्प्याचा चेंडू म्हणजे इथून तुम्हाला धावफलक चालू ठेवायचं हे जास्त इम्पॉर्टंट आहे. इथून जर का तुमचं धावफलक चालू राहिलं, जे स्टार्ट असेल धावफलक, त्या धावफलकाला शेवटच्या षटकामध्ये एखादा जर का मोठा फटका आला तर टार्गेट चांगलं सेट केलं जाईल. फुलटॉस चेंडूवरती फुल टोन वसूल केला जातोय. 9+4. थँक्यू. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. ऑफ साइडला जितक्या वेगाने बॅट मधून कनेक्शन होतं तितकंच चांगला झेल. गडी बाद. थँक्यू डीजे. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकार धावा आपण पाहू शकता 21 धावा. ऑफ साइडला शेवटच्या चेंडूवरती मात्र चेंडूला डिक्लेअर झोन मध्ये पाठवलं गेलं. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकार धावा 22. घेऊया ब्रेक. ऐकूया हलकीशी डीजेची धून. थँक्यू. आराध्य शेवटचं षटक हाताळण्यासाठी चेंडू डिक्लेअर झोन मध्ये. लेग बाईसचा इशारा. (23) रन ऑन स्कोर कार्ड. 23 धावा. येणारे 5 चेंडू टार्गेट सेट करणारे असतील. किती धावांचे टार्गेट सेट केलं जाईल? कोलवर टप्प्याच्या चेंडूला हलक्या हाताने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. यष्ट्या उद्ध्वस्त केल्या जात आहेत. गडी बाद. थँक्यू. कॅमेरामॅन कार्तिक. आपण पाहू शकता कशा प्रकारे तिकडे प्रेक्षक म्हणजे ओनर्स मॅचला एन्जॉय करतायत. त्यांच्यावर सुद्धा फोकस करायचा आहे. ऑफ साइडला फ्री होम डिलिव्हरी. अजून एक विकेटचं बदल. गडी बाद. पुन्हा एकदा ड्राईव्ह करायचा प्रयत्न. चेंडू हातामधून सटकतोय. दुसरी धाव. दुसऱ्या एंड वरती सुद्धा धावचित घेण्याचा प्रयत्न. थोडीशी घाई गेली होती. 3 रन सर. येस चेंडू हाताने फेकला गेलाय. 26 धावा. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 26 धावा. ऑफ साइडला चेंडूला पाठवला डिक्लेअर झोन मध्ये. ऑन साइडला गेल्याच्या पर्यंत चेंडू हातामध्ये. फेकी थोडीशी खराब. सिंगल कंप्लीट. या गोष्टी सुद्धा चर्चा केली जाते. तुम्ही फेकी किती वेगाने करतायत. पहिल्या इनिंगचा खेळ संपतोय. धावफलकर धावा आपण पाहतोय 28. 28 धावा धावफलकाती लगावल्या जातात. 29 धावेचं आव्हान असणार आहे. 29 is a target from Chimaji Warriors.
डीजे 1 मिनिट थांबवतोय सर. व्यासपीठावरती एक विशेष सत्कार केला जातोय. सन्मान्य जितेशजी वर्तक साहेब यांचा इकडे यथोचित्त सन्मान करणार आहोत. विनंती असेल देवराम मात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते तो आपण यथोचित्त सन्मान करणार आहोत. विनंती असेल मान्यवरांना पुढे यायचं आहे. जितेशजी वर्तक साहेब मंगळमूर्ती जनरेटर सर्व्हिस या मॅचसाठी आकाशी वाडोल प्रीमियर लीगसाठी त्यांच्या माध्यमातून जनरेटर प्रोव्हाइड केलं जाते. त्यांचे मनापासून आभार असतील. नेहमी असंच सर आम्हाला सहकार्य करत राहा. देवराम मात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते त्यांचा विशेष सत्कार केला जातोय. या स्पर्धेची गोड आठवण म्हणून एक आपण पाहू शकतो रुपटं देण्याचं कार्य आकाशी वाडोल प्रीमियर लीगच्या माध्यमातून केलं जाते. आपण पाहतोय सर्वजण आकाशी वाडवळ प्रीमियर लीग MCC क्रिकेट क्लब आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने या स्पर्धेचा विचार केला तर बॉक्स क्रिकेटला कशा प्रकारे पुढे आणण्याचं कार्य म्हणजे प्रथमच वर्ष आणि पहिल्या दिवशी उद्घाटन सोहळा मिळालेली प्रेक्षकांची गर्दी म्हणजे प्रेक्षकांचं सुद्धा या मॅचवरचं म्हणजे क्रिकेटवरचं वाडवळ समाजाचं प्रेम खऱ्या अर्थाने वाखाणण्याजोगं आहे. इथून म्हणजे प्रेक्षकांची म्हणजे एखादी स्पर्धा पार पाडण्यासाठी जर का सर्वात जास्त म्हणजे तुम्हाला साथ कशा प्रकारे असते प्रेक्षकाची ती साथ संपूर्ण समाज एकत्रित येऊन आपल्या समाजासाठी उपलब्ध करून दिलेलं एक चांगलं क्रिकेटचं प्लॅटफॉर्म. आपले खेळाडू इथून कशा प्रकारे आगाशीचे खेळाडू पुढे येतील असं हे कार्य MCCच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि खूप चांगलं हे प्लॅटफॉर्म बॉक्स क्रिकेटचं. आणि जर का आपण या बॉक्स क्रिकेटची चर्चा केली ना तर जिथून बॉक्स क्रिकेटची सुरुवात झाली संपूर्ण पालघर जिल्हा असू दे वसई तालुक्यामध्ये जिथून बॉक्स क्रिकेटची सुरुवात झाली असे हे नियम पहिल्या वर्षी आपल्याला दिसत आहेत. म्हणजे आपण जर का चेंडू डिक्लर्समध्ये शरीराचा वेध घेऊन जातोय म्हणजे शरीराला स्पर्श करून 1 रनमध्ये तर 2 धावा असतील. इथून आपण पाहू शकता टॅप चौकार. आता संपूर्ण वसई तालुक्याच्या क्रिकेटमध्ये पाहायला गेलं तर जो टॅपचा चौकार आहे तो टॅपचा चौकार नसतो पण या स्पर्धेमध्ये टॅप चौकार आहे. इथून जर का आपण थोडंसं पुढे गेलो सफाईच्या बाजूला गेलं तर त्या बाजूने जर का क्रिकेट पाहायला गेलं तर तिकडे अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमध्ये ओव्हरला तुम्ही 1 टॅप मारू शकतात म्हणजे 1 टॅपचा चौकार असतो. पण तिथे बॅटिंग करताना आता आपण इकडे स्टेप आउट पाहतो. स्टेप आउट तुम्ही नाही करू शकत. इथून सफाया साईडला पालघर इकडे जर का आपण बॉक्स क्रिकेट पाहिलं तर तिकडे तुम्हाला नो स्कोरचं क्रिकेट असते म्हणजे 2 लाईन असतात तिकडे तुम्ही नो स्कोर असतो म्हणजे 1.5 बॅटची जी लाईन मापली जाते त्या लाईनीला तुमचा पाय नाही टच झाला पाहिजे असं हे बॉक्स क्रिकेटचे काही रूपरेषा वेगळी असते. इथून आगाशीचे आपण जर का पाहिलं तर जिथून बॉक्स क्रिकेटची सुरुवात झाली संपूर्ण वसई तालुका आणि पालघर जिल्ह्यामध्ये जे पहिल्या वर्षी नियम फॉलो करण्याचं कार्य MCCने केले आणि आपले खेळाडू आगाशीच्या विभागातील सर्व वाडवळ समाजातील खेळाडू कशाप्रकारे पुढे येतील याचं कार्य याची दखल MCC घेते. खऱ्या अर्थाने MCC एक समीची बाब. पहिल्या चेंडूवरती बिग अपील आणि आपण पाहू शकता पहिल्या चेंडूवरती गडी बाद होताना पहिला ब्रेक थ्रू. रोहन मात्रे पहिल्या चेंडूला ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न हाताला लागून चेंडू मैदानाच्या आतमध्ये राहतोय. मग या गोष्टी सुद्धा चर्चा केली जाते. क्षेत्ररक्षण करताना तुमचा कॉन्फिडन्स किती आहे. इथून मनामध्ये क्षेत्ररक्षण करताना एक घाबरा असतो जर का हाताला स्पर्श करून चेंडू डिक्लेअर झोनमध्ये गेला तर 1 रन प्लस सुद्धा होणार आहे. मग क्षेत्ररक्षण करताना चेंडूवरती हात टाकताना तो कॉन्फिडन्स लेवल सुद्धा तितका अप पाहिजे की मला माझ्यावरती आत्मविश्वास आहे की विश्वास आहे का हा चेंडू मी मैदानाच्या आतमध्ये ठेवेल. ही चर्चा सुद्धा करावी लागते. ऑफ साईडला हलक्या हाताने चेंडूला ड्राईव्ह केलं गेलं सिंगलसाठी. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय 2 धावा. व्यासपीठावरती विशेष अतिथी यांचं आगमन होताना सन्माननीय निलेश चौरसिया साहेब यांचं व्यासपीठावरती सहर्ष स्वागत. ज्यांच्या माध्यमातून या AVPL मध्ये प्रथम पारितोषिक स्पॉन्सर करण्यात आले त्यांच्या माध्यमातून सर तुमचे सुद्धा मनापासून आभार आणि या आगाशी वाडवळ प्रीमियर लीगमध्ये सहर्ष स्वागत. असंच नेहमी इथून तुम्ही आम्हाला सहकार्य करत राहा अशी आम्ही आशा बाळगतो. या स्पर्धेमार्फत ज्यांच्या माध्यमातून प्रथम पारितोषिक स्पॉन्सर करणाऱ्या सन्माननीय निलेशजी यांचं सुद्धा व्यासपीठावरती सहर्ष स्वागत. वाईटचा इशारा येतोय अंपायरचा.
यानंतर होणारी मॅच स्पार्टन्स विरुद्ध 10 स्टार. दोन चेंडू 12 धावा. डिक्लेअर झोनमध्ये चेंडूला पाठवले एकेरी धावेसाठी. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकर धावा आपण पाहू शकता 13. वेगाने चेंडू हाताळण्याचा प्रयत्न. डाव्या यष्टीच्या बाहेर जाणारे चेंडू. वाईटचा इशारा ऑफिशियल अंपायरचा येतोय. एक अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होताना शेटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. पॅटमधून केलेली पॉवर जनरेट आणि आपण पाहू शकता क्षेत्ररक्षण नजर खूप चांगला आहे. 4 चेंडू 15 धावा. हलक्या हाताने चेंडूला ऑफ साईडला कट केलं गेलं डिक्लेअर झोनमध्ये. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय 16 धावा. येणारे 13 चेंडू आणि 13 धाव्यांची गरज असणार आहे. बॉल टू बॉलचं इक्वेशन आहे. 13 मेराचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. टप्पा पडल्यानंतर आपण पाहू शकता डाव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू. वाईटचा इशारा. फक्त वाईट. पुन्हा एकदा चेंडूला लेफ्ट केलं गेलं उजव्या यष्टीच्या बाहेर. बराच बाहेर. पंच आमच्या दिशेने वळले. वाईटचा इशारा केला. ऑफ साइडला सुरेख ड्राईव्ह आपण पाहू शकता. 2 धावेसाठी हा फटका. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकर धावा आपण पाहतोय 20-20. यानंतर होणारी मॅच 10 स्टार विरुद्ध स्पार्टन्स. दोन्ही टीम्सने रेडी राहायचं आहे. जागृत गोलंदाजी मारवरती. पहिला चेंडू वाईड. इथून आपण पाहू शकता थोडंसं बँक बॅलन्स कमी आहे आणि जर का तुम्ही एक्स्ट्रा धावा जास्त दिल्या तर या मॅचमध्ये लढण्याची क्षमता इतकी तुमची नाही राहणार. इथून एक्स्ट्राचं कॅल्क्युलेशन कशा प्रकारे असते. जर का अतिरिक्त चेंडू हाताळला ना तर गोलंदाजाचं मनोबल सुद्धा थोडंसं का होईना खचलं जाते. ते मनोबल जर का खचलं गेलं तर पुढचा चेंडू हाताळण्यासाठी तो कॉन्फिडन्स नसतो. ज्याच गोष्टी चर्चा केली तसंच चित्र मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा वाईड येताना धावफलकामध्ये आपण धावा पाहू शकतो. 23 धावा. ऑफ साईडला चेंडूला पाठवलं डिक्लेअर झोनमध्ये. 24-24. 2.2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ. 10 चेंडू 5 धाव्यांची गरज. आता क्षेत्ररक्षण पाहू शकता. नोचा इशारा येतोय अंपायरचा. नोचा इशारा. आता इथून न आल्यानंतर गोलंदाजाला वाटलं पाहिजे कशा प्रकारे असं कृत्य. इथून या क्षणाला न येणं किती चूक आहे. आपण केलेलं चुका इथून मॅचमध्ये कमबॅक करण्यासाठी तितका वेळ आहे का, तितका धावा आहेत का मॅचमध्ये, सुद्धा चर्चा केली जाते. आणि इथून रिव्ह्यू नसणार आहे. आयोजन कमिटीकडून सूचना सांगण्यात येते. मैदानाच्या आतमध्ये घेताना याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. कोणालाच रिव्ह्यू नसणार आहे. 26 धावा. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. बॅकफुटवरून मारण्याचा प्रयत्न. टॅपच्या सहाऱ्याने चेंडूला 2D मध्ये पाठवला. काय फटका आपण पाहू शकता. जिंकण्यासाठी 1 धावेची गरज असणार आहे. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. डिफेन्स केलं गेलं. सिंगल येते. मॅच फिनिश. हार्ड लक इंडियन्स. शिमाजी वॉरियर्स संघाचे खूप खूप अभिनंदन विजेता संघाचे.
मोहक पाटील कॉम्बॉक्सशी संपर्क साधायचा आहे.